पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तांचा मेळा. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या कल्याण आणि समृद्धीसाठी फडणवीसांचं विठुरायाला साकडं आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब मानेंना यंदाचा मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान. माने दाम्पत्य गेली 20 वर्षांपासून करतायत आषाढी वारी. आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भाविक मार्गस्थ. मुंबईच्या वडाळ्यामधील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या मंदिरातही पूजा संपन्न. वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी आहे. रत्नागिरीतील पणसोप येथील आरती अरविंद साळवी पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी निमित्त दिंडीचं आयोजन. लहान मुलांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून ज्ञानोबा तुकोबाचा गजर केलाय. आषाढी एकादशी निमित्त धाराशिवमध्ये सावळ्या विठ्ठलाचं हिरवं रूप. तब्बल 1 एकर क्षेत्रावर साकारले विठ्ठलाची प्रतिमा. विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरमधून पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली आहे. आषाढी वारीच्या इतिहासात एअर अँब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार. मुख्यमंत्री फडणवीसांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली आहे. दिल्लीतील 18 मेट्रो स्थानके आजही बंद आहेत. नीट पेपर फुटी विरोधात सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नागपुरात निषेध. वकिलांकडून घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन. मध्य रेल्वेने भंगार साहित्याची विल्हेवाट लावत पहिल्या तिमाहीत 136 कोटींचं उत्पन्न मिळवलंय. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 89% वाढ झाली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये तृतीयपंथीयांचं ठाणेदार वैजनाथ मुंडेंना निवेदन. सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.